सोडून जाणार हे कोण आवडणार? एन्जॉय करायला सोबत होतो ना. एन्जॉय करायला मग कसं आपल्या राहणार माझा आहे? नव्हता. सेलिब्रेशन करायला सगळे रेडी, पण नंतर काय होतं ते बघायलाच पाहिजे. आज माझ्या हेल्दी लाईफ रुटीन चॅलेंज डे 40. सकाळी नेहमीप्रमाणे उठले, फ्रेश झाले आणि कालच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलंच ना, जी चिठ्ठी हरवली होती ती आज सापडली. पण व्हॅलेंटाईनचं काल रात्री जो पसारा झाला होता तो पाहून थोडं टेन्शन आलं. मग काय सगळं इग्नोर करून वॉकला गेले. घरी येऊन गरम पाणी पिलं, ड्रायफ्रूट खाल्ले, त्यानंतर सुरुवात केली आवरायला. आधी बेड क्लीन केला, मग टेबल साफ केलं आणि हे व्हॅलेंटाईनचे फुगे जितक्या मेहनतीने फुगवले होते तितक्याच मजेने मी ते फोडले. मग हॉलमध्ये फुल साफसफाई केली. बघा ना किती कचरा होतो घरात. सेलिब्रेशन करायला जितकी मजा येते तितकीच मेहनत साफसफाईत लागते. बट इट्स ओके, कारण हे खूप खुश झाले होते त्यामुळे मला काहीच वाटलं नाही. नंतर अंघोळ करून देवपूजा केली आणि नाश्ता केला. माझ्या कोलॅबरेशनचं पुन्हा एक प्रोडक्ट आलं. हे माझं 4th प्रोडक्ट आहे. दुपारचं काम वगैरे केलं, संध्याकाळी थोडी फ्रेश झाले. काल रात्री सेलिब्रेशन झालं होतं म्हणून आज काही स्पेशल प्लॅन नव्हता. डिनर करून वॉकला गेले, स्किन केअर केली आणि झोपण्यापूर्वी श्री भगवद्गीता वाचली. त्यातून मी आज हे शिकले की जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी घाबरू नये. योग्य विचार करून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे. असा होता आजचा माझा दिवस. बाय बाय. आय विल सी यू इन माय नेक्स्ट डे.